नमस्कार गजानन भाऊ. नमस्कार विजय भाऊ. आज आपण गजानन ठाकरे यांच्या शेतात आलेलो आहोत. रोला. खरोळा येथे. यांनी यांच्या स्वतःच्या शेतात संपूर्ण ऑर्गॅनिक पद्धतीने कांदा पिकाचे नियोजन केलेले आहे. तर गजानन भाऊकडून जाणून घेऊ आपण की त्यांनी हे व्यवस्थापन कसं केलं. गजानन भाऊ, थोडक्यात शेतकरी बांधवांना सांगा की आपलं नियोजन आणि व्यवस्थापन एक जैविक पद्धतीने कसं केलं आपण. ठीक आहे. हे आपलं कांदा पेरला 10व्या महिन्यात आपण 10 ऑक्टोबरला. त्याच्यानंतर उगवण्याच्या टाईमला आपण त्याच्यात नायट्रोकिंग आणि त्याच्या वाढीसाठी आणि ग्रोथसाठी. बर. आणि पहिले पेरणीच्या वेळेस हे रूट गार्ड खतातनी बेसल डोस आणि प्रोम आणि पोटॅश, आपलं ऑर्गॅनिक DAP Organic. आणि ऑर्गॅनिक पोटॅश हे तीन याचं बेसळ केला आणि पेरून टाकलं. आणि नंतर जे आपलं पेरणीचा टाइम येते त्यावेळेस एसटीचं याला सीड ट्रीटमेंट केली आणि नंतर ते पेरून घातला. आणि त्याच्यानंतर मग आपले हे प्रोडक्ट नायट्रोकिंग याची ग्रोथसाठी, वाढीसाठी आणि फुटव्यासाठी, म्हणजे जेवढी जे हे निघतील पाल त्यासाठी ग्रो टाकलेलं आहे. बरं. या प्रकारचे आलेलं आहे आता. एकदम चांगली क्वालिटी झालेली आहे. मागच्या वर्षी सुद्धा आपण संपूर्ण याच पद्धतीनं कांद्या पिकाचे नियोजन केलेले आहे. विशेष म्हणजे गजानन भाऊ हे रासायनिक दुकानदार आहेत, ज्यांच्याकडे रासायनिकचं एक शॉप आहे स्वतःचं, परंतु ते स्वतः त्यांच्या शेतात जैविक पद्धतीने आपल्या संपूर्ण पिकाचे नियोजन करतात. हळद असो, इकडे गजानन भाऊचा हा वांग्याचं सुद्धा पीक आहे, ते सगळं ऑर्गॅनिक पद्धतीने त्याचं नियोजन करतात. हे पाहू शकता आपण. आणि मागच्या वर्षी सुद्धा अतिशय चांगल्या क्वालिटीचा कांदा त्यांचा मार्केटमध्ये विकला गेला आणि चांगले पैसे सुद्धा त्यांचे मागच्या वर्षी या ऑर्गॅनिक कांद्याचे झाले. नमस्कार, धन्यवाद गजानन भाऊ. धन्यवाद.